मंडळी, हिवाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शरीराला ऊब मिळवण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेत असतो. शेकोटी, उबदार कपडे यांचा वापर करून आपण आपल्या शरीराला गरम ठेवण्याचा प्रयत्न करतो. शरीराला गरम ठेवण्यासाठी सर्वोत्तम असलेल्या लोकरीपासून बनवण्यात आलेल्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. पाहुयात उबदार कपडे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारं लोकर कसं काढलं जातं आणि बाजारात त्याला काय दर मिळतो. तर पहिल्यापासून आपली मेंढ्या कातरणीचा असा व्यवसाय आहे. पूर्वीचा आमचा धंदा येऊ, आजा पंजापासून आमचा धंदा येऊ. तर पहिल्यापासून मिलला काय करावं लागतं, धुवा लागतं. धुवाच्या नंतर त्याला स्वच्छ केलं का कातरला लागत त्याला. म्हणजे कातरल्याच्या नंतर त्याचे झिंजुडे केस हे जनावर तब्येत चांगली राहते, वा लिखा होत नाही. म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं जनावर व्यवस्थित राहतं. याच्यामध्ये असं एका मेंढीला समजा पावशेर, 7 पाव, पहिला अर्धा किलो अशी लवकर निघती. म्हणजे लवकरचे पहिले लोक आमचे व्यवसाय असा होता, घोंगड्या काढायचे जुने लोक धनगर. पण आता काही समजा तुम्ही सारखे शेतकरी गाद्या करते, काही समजा कोणी लोहाचं कोणी कोणी ठिकाणी घोंगड्या काती दे लक्ष्मी, आता काही तसं राहिलं नाही. असं समजा उशा कोणी गाद्या मार्केटमध्ये 100, 70, 80 अशी भाव आहे द्यायला. एक मिनिटला कातरला 10 तर 5 मिनिटं, लई जरा दाट फासली 10 मिनिटं लागते. आणि लई जरा पतली असली तर मग हातावर येते आपल्या. आपण जर हाताला ताकतीर जोर आहे. हा 2च ठिकाणी ही वस्तू मिळते, बाकी कोण्याच ठिकाणी ही वस्तू मिळत नाही. हा, या कात्र्या ही जात कुठंच भेटत नाही. कात्री कोणालाच समजा बनवता येत नाही. व्यवसायाने हसनाबाद आणि पान उडत हा 2 ठिकाणी. त्या लवकर पासून घोंगड्या बांधत्या, गाद्या बांधत्या, 2 वस्तू बांधत्या लवकर पासून. पुन्हा ते बैलाला सर बनते, कोणते यसनी समजा सर. पोळ्याला खूप मान असतो, का बिरोबाचं काकण बनतं. हे बऱ्याच वस्तू काम येतं. हे समजा सुटर बनतं ना, सुटर बनतं त्याचं, पण आता बनवणार लोक राहिले नाही या काळात. मेंढीपासून निघणाऱ्या लोकरापासून हिवाळ्यातील उबदार कपडे तर तयार होतातच, त्याचबरोबर पोळ्यासाठी लागणारे वेगवेगळे साहित्य देखील या लोकरीपासून तयार होते. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.